व्हॉट्सॲप, मेल किंवा मग SMS. खरं तर जमाना याचा आहे, पण तरी या जमान्यात कागदावर लिहिलेला संदेश नेत्यांना जास्त सुरक्षित वाटत असावा. कदाचित म्हणूनच अगदी काही दिवसांपूर्वी एक चिठ्ठी महाराष्ट्राच्या राजकारणात जरा जास्तच चर्चेत आली. कारण ती चिठ्ठी लिहिणारे होते शरद पवार आणि ज्यांच्यासाठी लिहिली ते होते छगन भुजबळ. प्रश्न असा आहे की त्या चिठ्ठीचं पुढे काय झालं तेही आज पाहणार आहोतच, पण त्याचबरोबर देशमुख हत्या प्रकरणात अजितदादांच्या मौनामागचं कारणही जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आजच्या राजकीय शोलेमध्ये. चला सुरुवात करूया. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सर्वपक्षीय दबाव वाढत चाललाय. अशात छगन भुजबळांनी मुंडेंची जाहीर पाठराखण करत त्यांनी राजीनामा का द्यावा असा सवाल उपस्थित केलाय. दुसरीकडे चौकशीतून काही ठोस समोर येत नाही तोपर्यंत अजित पवारही मुंडेंचा राजीनामा घेण्याच्या मूडमध्ये नसल्याचं दिसतंय. मात्र या सगळ्यात लक्षवेधी ठरलंय ते अजित पवारांचं मौन. इतर विषयांवर जोरदार बॅटिंग आणि बॉलिंग करणाऱ्या अजितदादांनी या प्रकरणात मात्र फक्त निरीक्षकाची भूमिका घेतली आहे. आणि अशा वेळी एकदम तिथून त्यांना अशा रीतीने राजीनामा मागणं हे काही मला काही योग्य वाटत नाही. आणि अशा वेळी एकदम तिथून त्यांना अशा रीतीने राजीनामा मागणं हे काही मला काही योग्य वाटत नाही. धनंजय मुंडेंचं इतकं उघड समर्थन आजवर ना पक्षाध्यक्ष अजितदादांनी केलंय ना मुख्यमंत्र्यांनी. मात्र मंत्रिमंडळातून बाहेर असलेले छगन भुजबळ मात्र मुंडेंना जाहीरपणे बाहेरून पाठिंबा देताना दिसतायत. मुंडेंचा राजीनामा का मागतो आहोत? चौकशीत काही बाहेर आलंय का तसं? बरं, तुमच्याकडे जर काही माहिती असेल तशी तर तुम्ही द्या, पोलिसांकडे द्या, ते चौकशी करतील. परंतु असं जर जोपर्यंत कन्फर्म्ड होत नाही की त्यांचा हात त्याच्यामध्ये कुठेही आहे तोपर्यंत का राजीनामा त्यांनी द्यावा किंवा मागावा तरी आपण, मला हे काही बरोबर योग्य वाटत नाही. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी धनंजय मुंडेंचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध असल्याचा आरोप सर्व पक्षीयांकडून केला जातोय. भाजप आमदार सुरेश धसांनी तर आका आणि आकाचा आका या शब्दांचा वापर कमी करून आता थेट धनंजय मुंडेंवर नाव घेऊन प्रहार करायला सुरुवात केली आहे. 14 जूनला वाल्मिक कराड, आका नितीन बिक्कड, अनंत काळकुटे, अवादा कंपनीचे शुक्ला नावाचे अधिकारी यांची परळीला धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर बैठक झाली. बैठकीमध्ये डील 3 कोटीला फायनल झाली. कितीला? आका क्या बोले? 3 करोड लाख दो. इलेक्शनच्या काळात यांनी 50 लाख रुपये ऑलरेडी आका आणि बडे आका यांना दिलेले आहे. मग ते आकाच्या हातात घेतले का बडे आकाने घेतले मला माहिती नाही. धनंजय मुंडेंवर अशी टीका सुरू असतानाच त्यांचे पक्षाध्यक्ष अजित पवार मात्र त्यांच्याबाबत काहीच बोललेले नाहीयेत. परदेश दौऱ्यावरून परत आलेले अजितदादा क्रिकेट खेळतायत, उद्घाटनं करतायत, मतदारांना जाबही विचारतायत. मात्र धनंजय मुंडेंना ना ते जाब विचारतायत ना त्यांचं समर्थन करतायत. या मुद्द्यावरून कितीही डिवचलं तरी त्यांनी आपली समाधी भंग होऊ दिलेली नाही. अजित दादा, क्या हुआ तेरा वादा? अजित दादा, तेरा वादा क्या हुआ रे? काय को इसको अंदर लिया? ये अंदर लेने का जैसा नहीं है. अरे तुमच्या स्वतःच्या जमिनीवर दुसरे लोक आणून विमा भरणं हा नवीन पॅटर्न ह्या परळीवाल्यांचा. आणि दादा क्या हुआ? दादा हे काय केलंय तुम्ही? या प्रश्नाचं उत्तरही अजितदादांकडून आलं नाही. मग हे प्रकरण लावून धरलेल्या धसांनी
अजितदादांना थेट प्रश्न विचारला. अजित दादा तुझ्या पाया पडतो, तुझं काय अडकलं रे ह्यांच्यापाशी? पण दादा, तुम्ही एकनाथराव शिंदे साहेब, तुम्ही आणि आमचे मुख्यमंत्री, ज्या माणसावरती विश्वास आहे, तुम्हाला विनंती आहे की ह्याचा छडा लावा. आणि ही जर गोष्ट खरी असली तर काही दिवस जोपर्यंत या केस हे होत नाही तोपर्यंत बाहेर काढा ना. आता एवढं सगळं झाल्यानंतर आज धनंजय मुंडेंनी अजितदादांची भेट घेतली. सुमारे 1.25 तास चाललेल्या या भेटीचं मुंडेंनी सांगितलेलं कारण ऐकून हसावं की रडावं असाच प्रश्न सर्वांना पडला. मंत्री म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्यासाठी आज दादांकडे आलो. आणि माझ्या जबाबदारी दिलेली अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाची त्याबाबतचं सर्व आतापर्यंत जे कामकाज मी हाती घेतलेले आहे त्या कामाच्या बाबतीमध्ये मी स्वतः दादांना आज संबंध डिपार्टमेंटचा रिव्ह्यू त्यांच्यासमोर मांडला. या प्रतिक्रियेतून आपण राजीनामा देण्याच्या मूडमध्ये बिलकुल नसल्याचे संकेतच धनंजय मुंडेंनी दिल्याचं मानलं जात आहे. दुसरीकडे भुजबळांनी मात्र मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची इच्छा न लपवताही धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे. मला मंत्री व्हायचं आहे म्हणून कुणाचा तरी बळी घ्यावा किंवा कुणाचा तरी राजीनामा घ्यावा आणि मला मंत्री करावं असं माझ्या मनात स्वप्नातही येणं शक्य नाही. एका बाजूला मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सर्वपक्षीय दबाव आणि दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडेंचा कॉन्फिडन्स यातला संघर्ष आता टिपेला पोहोचलाय. या राजकीय संघर्षाचा निकाल तेव्हाच लागेल जेव्हा दादांचं मौन सुटेल. मुंडेंनी दादांना हॅपी न्यू इयर तर म्हटलंय, मात्र दादांनी त्यांना सेम टू यू म्हटलं की नाही याचीच सर्वांना उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.